वडेट्टीवारजींनी आरोप केलेला आहे की काँग्रेसचे नगरसेवक खरेदीसाठी 1 कोटीचा ऑफर दिला चंद्रपुरात. बघा असं आहे की ते एक मन आहे की नाचताना आहे अंगण तेढा, आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवारजींची दशा दिसते. म्हणजे त्याच प्रकारचं वागणुकी ते करतात आहे. स्वतः त्यांचं ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही, आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही. आणि कुठेतरी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊन सुद्धा, सगळ्यात मोठा पक्ष करून सुद्धा हेच तिथे त्या महानगरपालिकेमध्ये, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही, ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि दुसरं, आणि म्हणूनच जनता या लोकांना मतदान करत नाही. आणि त्यांना माहित असते की यांना मतदान केलं, यांना बहुमत दिलं तरी हे सरकार स्थापन करू शकत नाही, किंवा हे व्यवस्थित कारभार चालू शकत नाही. यांच्या आपसी भांडणं इतके आहेत की ते कधीच संपणार नाही, कधी संपत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की, आणि म्हणून जनता यांना मतदान करत नाही, आणि मग हे निवडणूक हारल्यानंतर हे ईव्हीएम वर किंवा बाकी सगळ्या गोष्टींवर दोष देतात. हो, हे त्यांचे जे भांडणं आहे त्याचा आरोप कुठेतरी आता भाजपवर लावताय, कुठेतरी असा त्यांचा डाव आहे की हे सगळं भाजपमुळे होत आहे आणि भाजपला तिथं सत्ता स्थापन करायची. विजय वडेट्टीवारजी म्हणा किंवा काँग्रेसचे कोणतेही नेते म्हणा, यांच्या घरी माशी शिंकली तरी ते भाजपवरच त्याचा दोष देतात. तर मला असं वाटतं की यांना स्वप्नात भाजपच दिसते, आणि ते दिसली पाहिजे. भाऊ, चंद्रपुरात सत्ता स्थापनेची सगळी जबाबदारी आता वडेट्टीवार यांनी खासदार धानोरकर यांच्यावर दिलेली आहे. भाजपही तिकडे सत्ता स्थापनेचा दावा करतोय. तिथे 100% भारतीय जनता पार्टीची सरकार येणार, भारतीय जनता पार्टीचाच महापौर होणार, हे मी आपल्याला सांगतो. आणि या दोघांचे ज्या प्रकारे भांडणं आहेत, आणि इतरही ठिकाणी ज्या यांच्या गटागटामध्ये विभाजलेली काँग्रेस आहे, त्यांचे हाल आणखी याच्यापेक्षाही खराब या महाराष्ट्राची जनता करणार आहे. समीकरण जुळून येत आहे भाजपासाठी सगळे चंद्रपूरमध्ये. नाही, मला असं वाटतं हेच समीकरण जोडण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्नशील आहेत. मला वाटतं तिथे वेगळा एखादा गट तयार होणार, आणि त्याचा निश्चितच ते कुठेतरी सत्ता स्थापनेसाठी किंवा एक स्थायी महानगरपालिका सरकार देण्यासाठी निश्चितच तोही गट कुणाकडे तरी दुसरीकडे जाऊ शकतो. भाऊ, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत अनेक ठिकाणी, तुतारी आणि घड्याळ. आता संजय राऊत म्हणाले की आता दोन्ही पवारांनी महाविकास आघाडीत यावं. शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत. त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे, आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबांसारखा नेता डुबत्या जहाजात बसणार. कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे. याच्यावर मला वाटत नाही की पवार साहेब बसतील. मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्यासोबतच महायुतीमध्ये येतील. त्यांना फ्रीची मिळालेली आहे भुजबळ यांना सदन घोटाळ्यामध्ये. वडेट्टीवारांचा आरोप आहे की सत्तेत गेले की सगळ्यांना क्लीन चिट मिळते. नाही, त्या ह्याच्यात ती क्लीन चिट काही भारतीय जनता पार्टीने दिलेली नाही आहे किंवा राज्य सरकारने दिलेली नाही. ती हायकोर्टाने दिलेली आहे क्लीन चिट, ती त्या विभागाने क्लीन चिट दिलेली आहे. आणि ही अनेक वर्षापासून ही केस कोर्टामध्ये सुरू होती, आणि त्याचं पुरावे नसल्यामुळे किंवा जेही तथ्य कोर्टापुढे मांडल्या गेल्यामुळे, डिपार्टमेंट पुढे मांडल्या गेल्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. याच्यात कुठे राजकीय प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की विजय वडेट्टीवार झोपेती त्यांना भारतीय जनता पार्टीच दिसते. हो, शरद पवार एनडीए सोबत येतील असं तुम्ही म्हटलेलं आहे. यात काय काही विषय कारण की वरून 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. सुप्रियाताईंना केंद्रात मंत्रिपदाची चर्चा, सगळं जुळून आलं. की गेल्या काही दिवसात सुप्रियाताई केंद्र सरकारवर पाहिजे तशा शब्दात टीका करताना दिसत नाही. मला असं वाटतं की अजितदादांनी बाकी लोकांचं हे मन परिवर्तन केलं असणार, पण आता या सगळ्या ज्या गोष्टी ऐकतल्या म्हणजे सगळ्या चर्चेतल्या याच्यात आता काही मला असं वाटत नाही की त्यात काही असं खूप काही स्ट्रॉंग किंवा असं काही तथ्य त्यात आहे. पण मला असं वाटतं पुढे जसं जसं वेळ जाणार तसं निश्चितच काही ना काही बदल निश्चित घडतील. ओके, थँक्यू.